खास दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेली ही दुचाकी, याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोलवर नाही तर बॅटरीवर चालते। बॅटरीवर चालणारी दिव्यांगांसाठीची ही भारतातील पहिली दुचाकी। केंद्र सरकारनं दिव्यांगांसाठी खासदार निधीतून ही दुचाकी उपलब्ध करून दिली आहे। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून पहिल्या 14 गाड्या लांडेवाडीत वितरित करण्यात आल्या। अपंगांना अशा प्रकारचं साहित्य खासदार निधीमधून वर्षाला 10 लाख रुपयाच्या किमतीचं देता येईल अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळं आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त अपंगांना लाभ व्हावा म्हणून गेले 2-3 वर्षापासून मी सातत्यानं प्रयत्न करतो। ही दुचाकी हिरो कंपनीची आहे। 71,000 रुपये याची किंमत आहे। एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केली की दुचाकी 80 किलोमीटर धावते। पेट्रोलची गरज नसल्यानं प्रदूषणही होणार नाहीये। ही गाडी मिळाल्यामुळे आम्ही आता ह्या गावावरून दुसऱ्या गावावर सहजपणे प्रवास करू शकतो आणि ह्या गाडीचा कुठल्याही प्रकारचा घरात खिशात पैसे नसतानाही आम्ही ही गाडी चालवू शकतो। याला चार्जिंगची व्यवस्था असल्यामुळे तसेच खऱ्या अर्थानं या आमच्या जीवनाला आज आधार मिळाल्यासारखं वाटते। एकीकडे राज्य शासन आणि केंद्र शासन दिव्यांगांसाठी विविध योजना राबवते, त्यांच्या अंमलबजावणीत उणीवा दिसतात, पण खासदार निधीतून उपलब्ध करून दिलेल्या या गाड्यांचा दिव्यांगांना निश्चितच आधार वाटतोय। जुन्नरहून साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।